आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। म्हणजे एवढा होता ना, तुम्ही काय लक्ष देऊ नको शिल्लक ना। नाही बरोबर आहे तुमचं, पण आयुष्यभर त्रास सहन करण्यापेक्षा आता थोडा त्रास झाला तरी चालेल। असं नाही, तुमका एक सांगू का, ह्या त्रासावरचं औषध पण तुमच्या घरातच आहे। तुमका फक्त घोड्यात पाण्यापर्यंत नेऊचा शिल्लक ना। म्हणजे काव्या। वा 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 विनाताई, तुमका म्हणजे तोवरनं ताक भात लगेच कळता। त्या काव्याक फक्त ना त्याच्या प्रेमाची फुंकर त्या विक्रांतवर मारून झालं। हो, म्हणजे दोघं हळूहळू प्रेमात पडतील। हा, तरी पण मी काय म्हणतोय, गिरिजाबाई असो निर्णय कसो काय घेतलो? तुमची बाय स्वाभिमानी आहे ना, मला पक्की खात्री होती ती असंच करणार। आता तिचा स्वाभिमानच तिच्या आयुष्याची राख रांगोळी करतो की नाही बघा। बरोबर बरोबर, माका ना आता त्या गिरिजा फक्त जेल मध्ये बघू जा हो, म्हणजे सगळं विषय क्लोज चिरला का ना। येस। घे बाय, डोकं दुखत असेल ना, घे म्हणजे बरं वाटेल। नकोय, माझ्यासाठी घे गो। नंतर घे। बर, काही बोलायचं होतं का? मी विक्रांतला नकार का दिला हेच विचारायचं होतं ना। नाही, 9 महिने पोटात वाढवलंय तुला, तुझ्या मनात काय चाललं असेल कळतं मला। त्यामुळे तू हा निर्णय का घेतला हे नाही विचारणार मी तुला। आई, बस बाय, शांत हो, बस शांत हो आता। आई, मला हा निर्णय घ्यावा लागतोय, त्याचा खूप त्रास होतोय ग। मला माहिती आहे बाय, हा निर्णय घेणं तुझ्यासाठी सोपं नव्हतं, पण तरी तू हा निर्णय घेतलास कारण तुझं विक्रांतवर खूप प्रेम आहे, हो ना? पण विक्रांतला माझ्यामुळे फक्त त्रास होतोय आणि म्हणूनच मी चुकतीये का ग? चुकत नाहीये, पण बरोबर पण करत नाहीस बाय। तू फक्त तात्पुरता विचार करतेस। आता तुझ्यावर केस चालू आहे, पण उद्या यातून निर्दोष सुटणार पण आहेस तू। एवढं सोपं नाहीये आई, माहिती आहे ना मला, पण कधी ना कधीतरी तो दिवस येईलच आणि त्या दिवसानंतर सगळं चांगलं होईल बघ तू। फक्त तोपर्यंत हे असलं काहीतरी करू नको, एवढंच बोलते मी। नाही आई, मी आता माझ्या स्वप्नांमध्ये नाही रमू शकत। बरोबर आहे बाय, आता तुला हे स्वप्नच वाटतंय, पण जेव्हा तो दिवस येईल आणि त्या आधीच तू हा त्याग केलेला असेल तर तेव्हा तुला काय वाटेल याचा विचार केलास? तेव्हा विक्रांतने त्याचं दुसरं आयुष्य सुरू केलं असेल आणि तेव्हा तुला नक्की पश्चाताप होईल या गोष्टीचा। म्हणूनच म्हणते गोबाय, अजून वेळ गेलेली नाही,
तू दट्टून उभी राहा. माझी बाय हे करू शकते माहितीये मला. खरं सांगू आई, मी या सगळ्यातून बाहेर पडेन या गोष्टीवरचा विश्वासच उडाला. असं खचून कसं चालेल बाळा? नाही आई, आता अजून लढायची ताकद नाही उरलीये माझ्यात. मला पुढचा रस्ताच दिसत नाहीये. एक गोष्ट सांगते हा तुला. आई, ऐक गो, एका माणसाला एका ठिकाणी सकाळपर्यंत पोचायचं असतं. खूप अंतर कापायचं असतं त्याला, आणि अंधाऱ्या रात्री त्याला समोरचं काही दिसत पण नसतं. त्याच्याकडे फक्त खूप कमी प्रकाश देणारी एक बॅटरी असते. तो ती बॅटरी सुरू करतो आणि पुढे रस्ता कसा आहे याचा विचार न करता पुढे फक्त जेवढा प्रकाश आहे तेवढी पावलं टाकतो. त्याच्या समोर अंधार असतो, पण पायाखाली मात्र प्रकाश असतो गो. हे असं करत करत त्याला जिथे पोचायचं असतं तिथे पोचतो तो. तुला कळतंय तुला काय म्हणायचंय? नाही, तुला पण चालत राहावं लागेल. तुझ्या समोर पण काळा कुट्ट अंधार आहे, पण स्वतःवर विश्वास ठेवत तुला तो दिवस गाठावाच लागेल. विक्रांतचं दुःख नाही बघवते आहे, म्हणूनच मी त्याला या सगळ्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करते. अगो, विक्रांतला दूर लोटणं हा ह्याच्यावरचा पर्याय कसा असू शकतो सांग मला. उलट अशा वेळेला एकमेकांना आधार असलेला बरा नाही. तू शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे. रवळनाथ आहे तुझ्या पाठीशी. लवकरात लवकर सुटशील बघ याच्यातून, आणि तुझी नोकरी पण तुला परत मिळेल. बघ तू. माझी पण तीच इच्छा आहे. थोडं एकटं एकटं वाटत होतं, म्हणून कदाचित असे विचार आले असतील मला. एकटं का वाटलं? तुझी आई आहे ना तुझ्या पाठीशी. लक्षात ठेव बाळा, कुणीही नसलं ना तरी ही तुझी आई तुझ्या पाठीशी नेहमी उभी असेल. थँक्यू. आणखी एक, जसं विक्रांतला दूर करतेस तसं या आईला कधी दूर करू नकोस. आई, गिरिजा, खरंच नकोय मी तुला. का नाही म्हणतेस तू आता? प्लीज अशी माझ्यापासून दूर नको ना जाऊ. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. हो, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री हे पैंजण मी गिफ्ट करणार होतो, आपल्या प्रेमाची आठवण म्हणून. पण आता सगळ्या आठवणी तशाच राहणार आहेत ग. आपली सगळी स्वप्न अर्धवट राहणार आहेत. का माहितीये? कारण तू अर्ध्यावरून डाव सोडतेस.
मला वाटलेलंच, मीच जायला हवं होता. हा दादा, तू जा. तुझं ऐकून कदाचित येईल ती बाहेर. आई, विक्रांत, ताई जेवायला चल. मगाशी सुचित्राला जे सांगितलं तेच परत तुलाही सांगते. मला भूक नाहीये. ताई हे बघ, असं नको करूस. गौरव, हे सगळे थांबले तुझ्यासाठी ताई. मग तुम्ही जेवून घ्या. मला नकोय. का नकोय? बोल ना बाय, का नकोय? आई, मला भूक नाहीये. प्लीज माझ्या मागे लागू नका. का नाही खाणार गो? आई, मला थोडं एकटं राहायचंय. अगो पण आई प्लीज, मी हात जोडते. मला जेवायला नकोय. मला फोर्स करू नका. काय म्हणाला ताई? येत आहेत ना जेवायला? भूक नाहीये तिला. पण मला माहितीये ना खोटं बोलते ती. ताईने थोडं तरी खायला हवं. हो ना, सकाळपासून फक्त नाश्त्यावर आहेत त्या. कळत का नाही बायला? वेळेत खाल्लं नाही की तिला त्रास होतो. आई नको काळजी करू. आई शांत झाली ना की जेवे. हो आई, तुम्ही थोडं खाऊन घ्या. मला रात्रीच्या गोळ्या घ्यायच्या असतात ना. मरू दे मेल्या त्या गोळ्या. माझी बाय उपाशी असताना मी जेव म्हणते. आई हो, असं करून कसं चालेल? नाही गुबाय, खरंच घशाखाली घासच उतरणार नाही माझ्या. आई, मी ताईंसाठी थांबते जेवायचं, पण तुम्ही आत्ता जेवून घ्या. बाय, मी बोलले ना तिच्या सोबतच बसेल मी जेवायला. चिटल्या, गौरव तुम्ही घ्या जेवून. नकोय मला आता. वहिनी, मी थांबते ताईसाठी. का करताय असं? सगळेच उपाशी राहून कसं चालेल? वहिनी, नाहीये ग मूड जेवायचा. वहिनी, आम्ही ताई सोबत थांबतोय. तिला येऊ दे, मग आपण सगळे एकत्र बसूयात. आर्या बाय, तू घे आज जेवून. बाय, नाही, मी पण आत्तू सोबतच जेवणार. ग
अहो, बोल. गिरीजाच्या घरून आल्यापासून मला काही सुचतच नाही हो. ना आता आपण असं बोलून कसं चालेल? आता आपण विक्रांतला सावरायला हवं. हो मला कळतंय हो, पण मी तरी काय करू? किती स्वप्न रंगवली होती मी, छान थाटामाटात लग्न करून सून घरी आणेन, पण तूच घाई केलीस. मी काय केलं? गिरीजाने लग्न मोडलं. आपण चुकीच्या वेळी गिरिजाच्या घरी गेलो. चुकीच्या वेळी म्हणजे अजून किती वेळ थांबायचं? विक्रांत थांबायला तयार होता. अहो तो लाख तयार असेल, आपल्याला कळायला हवं ना. माझं चुकलं, मी तुझं ऐकलं. तरी मला विक्रांत नको म्हणत होता. मी काहीही चुकीचे वागलेलं नाहीये. पण गिरिजाच्या घरी जाण्याची वेळ चुकीची निवडलीस, त्याचं काय? तुम्ही सगळं माझ्यावर ढकलून मोकळे होताय. तुझ्यावरच ढकललं. कोर्टात जे झालं त्यामुळे गिरिजा अपसेट होती हे आपल्याला माहिती होतं, तरी पण आपण तिच्या घरी गेलो. अहो कोर्ट कचेऱ्या चालतच राहणार, म्हणून कधीच हा विषय काढायचा नाहीये का? आणि तसंही आज न उद्या लग्न करणार होतीच ना. हो, पण जरा सबुरीने घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? लग्नाचा विषय काढला म्हणून नाही बिघडलं. तिनं लग्न करायला नकार दिला ना, म्हणून सगळं बिघडलंय. विक्रांत सुद्धा किती हर्ट झालाय माहितीये. याचा विचार तू तिथे जाण्या अगोदर करायला हवा होतास. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं माझ्यामुळे घडलं? नाही, बरोबर आहे, तुम्ही गिरीजाचीच बाजू घेणार. मी कुणाची बाजू घेत नाहीये. नाही, कळतंय ना मला. आता मी एवढा लग्नाचा विचार केला, पण चूक माझीच. माझंच चुकलं, उगीच पुढाकार घेतला. तिला सून बनवून घरी आणण्याची स्वप्न बघितली. मीना बास, आत्ता हा विषय नकोय. काय झालं बाबा? अरे काही नाही, भूक लागली असेल ना, चला जेवायला बसूया. विक्रांत कसा आहेस तू? मावशी तो ठीक आहे. बरं चल ना जेवायला बसू, आम्हा दोघांनाही खूप भूक लागली आहे, हो की नाही? चला चला चला. मी सांगितलं ना मला जेवायला नकोय. आत्तू आर्या, तू जेवली नाहीस? ये. ये. बस. मी भरवते तुला. हा, काय झालं? आत्तू आधी तू जेव ना प्लीज. आर्या, मला खरंच भूक नाहीये बाळा. आत्तू प्लीज. आत्तू प्लीज जेव ना, सगळे तुझ्यासाठी जेवायचे थांबले. काय झालं आत्तू? आत्तू प्लीज खा ना, प्लीज. आत्तू काय झालं, तू का रडतेय? मी आलोच. तुम्ही नका जाऊ, तुम्ही जेवून घ्या. तो पण विक्रांत. काव्या गेलीये ना, ती समजावेल त्याला.
काव्य आणि विक्रांत जवळ येण्यासाठी हा गोल्डन चान्स आहे आणि हे चाललेत डिस्टर्ब करायला. विक्रांत, गुड बॉय आहेस की नाही तू? मग गुड बॉय असा अन्नाचा इन्सल्ट नाही करत. आणि अन्नावर कशाला राग काढतोयस? दिस इज नॉट राईट, है ना? सॉरी. गिरीजाला खूप मिस करतोयस का रे? अचानक ते पिठलं माझ्या डोळ्यासमोर आलं आणि इट्स ओके. सवय लागली आहे ग तिची. समजू शकते. अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या माणसाच्या आठवणी असतात. म्हणून मी जेवणावर उठून आलो. असं कसं? आठवणी तुमच्या आणि शिक्षा पोटाला का? विक्रांत, रे आठवणी येत राहणार म्हणून काय तू कायम उपाशी राहणार आहेस का? मुद्दाम नाही करत आहे मी काव्य. कळतंय मला, पण बघ ना, आज पिठल्यामुळे आठवण आली, उद्या आणखी कोणत्या तरी गोष्टीमुळे येईल. जगायचं कसं मग? तेच तर कळत नाहीये. बरं मी सांगू अशा वेळी काय करायचं? सांग. अशाही वेळी तू गिरिजाचाच विचार कर. म्हणजे तू असा विचार कर की तू उपाशी राहिलास तर गिरिजाला ते आवडेल. नाही. मग म्हणून म्हणतेय जेवून घे. हवं तर असा विचार कर की हे पिठलं गिरिजाने केलंय. नंबरवरून फोन. हॅलो. हा, अरे मी विक्रांतची आई बोलतेय. तुम्ही? हा बोला ना. सॉरी हा, तुला इतक्या उशिरा फोन केला. अहो नाही, काहीच हरकत नाही, बोला ना. अरे गिरीजाचा फोनच लागत नाहीये म्हणून मग ह्यांच्याकडून नंबर घेतला आणि तुला फोन केला. अच्छा अच्छा अच्छा. जरा गिरीजाला फोन देतोस का? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? हो रे, तर कसं सांगू तुला, विक्रांतनी ना जेवणच टाकलंय म्हणून म्हणलं आपण गिरिजाला सांगूयात, बघू तिचं तरी ऐकतोय का. काय करू, शेवटी आईचं मन आहे ना, राहवत नाही. हो नाही, तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच तिला फोन देतो. हो हो. एक मिनिट फक्त. आई, विक्रांतच्या आईचा फोन आहे, बोलतेस का? हॅलो गिरिजा, थँक्यू सो मच तू बोलायला तयार झालीस म्हणून. अगो विक्रांत न जेवतच नाहीये म्हणून म्हटलं तू एकदा त्याच्याशी बोलतेस का, तू सांगतेस त्याला म्हणजे तो जेवेल. अहो पण हे बघ, मला ना खात्री आहे तू त्याला समजावलंस ना की तो नक्की जेवेल. बोलतेस एकदा त्याच्याशी? हा, मी ना बेडरूम मध्ये जाते त्याच्या. हा, मी व्हिडिओ कॉलच करते तुला. ओके. हा,
काय झालं? विक्रांत प्लीज खा. म्यूट म्यूट. हुश. नशीब वेळेत म्यूट केला. मी उपाशी राहिलो तर गिरिजाला आवडणार नाही म्हणून खातोय मी. ठीक आहे, तसं तर तसं, पण प्लीज जेव. अगं गिरिजा, इकडे बघ ग. मला तुझा पडलेला चेहरा बघायचा आहे. हॅलो. हॅलो गिरिजा, विक्रांत जेवत नव्हता ना म्हणून फोन केला होता तुला. पण बरं झालं बाई, काव्यानं समजावलं, मग आता तो जेवायला सुरुवात केली त्यांना. मला किती टेन्शन आलं होतं माहितीये, तू लग्न मोडलंस. मला वाटलं आता विक्रांत जेवतोय नाही जेवत आहे, पण काव्यानं प्रेमाने समजावलं त्याला. आता जेवतोय ना तो. विक्रांत, खरंच माझी जागा काव्याने घेतलीये का? हॅलो गिरिजा. म्हणलं तू काळजी नको करूस, विक्रांत जेवतोय. चल, गुड नाईट. आणि हो, गौरवलाही थँक्यू सांग. हा, आई हे बघ बघ, प्लीज मनाला लावून नको घेऊस. आई प्लीज अशी गप्प नको ना राहूस. गौरव, मला ह्या विषयावर बोलायचं नाही. अगं पण का? कारण बोलण्यासारखं काही उरलंच नाही. असं कसं म्हणतेस तू? तू बघितलंस ना विक्रांत तुझ्यावर किती प्रेम करतो ते. अगं तो जेवत पण नव्हता. गौरव प्लीज, झोप आलीये मला. अगं पण ताई प्लीज, गुड नाईट. आणि जाताना आर्याला वहिनीकडे घेऊन जा. नेमकं काय चाललंय काहीच कळत नाहीये. कोणाशी बोलू? मयुरी, तिच्याशी बोलतो. ती सगळं समजून घे. तिच्याशी मला सगळं बोलता येईल. तू जर कोणालाही काहीही सांगितलं तर तुझ्या ताईचं मेलेलं तोंड बघशील. ताईची शपथ, मी नाही बोलू शकत मयुरीशी ना, नाहीतर ताईचा शब्द पाडल्यासारखा होईल. मी विक्रांतशी सुद्धा नाही बोलू शकत. खरं तर त्याच्याशी बोललो की सगळा विषय सॉर्ट होईल. पण ताईचा शब्द. ताई, का ग अशी अट घालून ठेवलीस?